महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची भुरळ फक्त महाराष्ट्रातील नेत्यांनाच नाही तर राज्याबाहेरील लोकप्रतिनिधींनाही पडू लागली आहे। राजस्थानमधील बसप आमदार जसवंत सिंग आणि मनोज कुमार राठोड यांनी शिंदेंच्या उपस्थितीत आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। दोघांच्याही मतदारसंघात शिंदे स्टाईल सेवा देण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे। इसलिए आपने जो कहा कि अपनी पार्टी जो शिवसेना पार्टी है राजस्थान में भी बढ़ाने का एक बहुत बड़ा स्कोप है, बहुत बड़ा मौका है और ऐसे आपने जो विश्वास मुझ पर जताया है हमारी शिवसेना पार्टी के ऊपर जताया है, इसलिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं और आपको यही कहूंगा कि आपके चुनाव क्षेत्र में विकास के काम हो, समाज सेवा हो, जो भी है निश्चित रूप से वह आपके माध्यम से होगी और पूरी ताकत जो है अपनी शिवसेना पार्टी आपको देगी। आपके पीछे ताकत से शिवसेना पार्टी खड़ी रहेगी और वहाँ जो एम्बुलेंस सेवा है, जो भी लोगों को सेवा लगती है निश्चित रूप से, और भी जो हम यहाँ महाराष्ट्र में काम करते हैं जैसे मेडिकल कैंप होता है उसमें बहुत से बड़े पैमाने पर लोगों को फायदा होता है और वैसे भी जो कार्यक्रम यहाँ हम करते हैं। राजस्थान आणि महाराष्ट्र यांचे एकमेकांशी शौर्याचं नातं आहे। राजस्थान ही शूरवीर महाराणा प्रताप यांची भूमी आहे तर महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। त्यांचेच विचार अंगीकारून आमच्या सरकारची वाटचाल सुरू असून या भूमीतून शिवसेनेमध्ये 2 नवे शिलेदार सामील झाल्यामुळे राजस्थानमधील शिवसेना अधिक बळकट झाली आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले। शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, शिवसेना महिला नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेनेचे राजस्थान राज्य प्रमुख लाखनसिंह पवार तसंच अन्य नेते बसपा आमदारांच्या शिवसेना प्रवेश प्रसंगी उपस्थित होते। शिवसेना सेवा कार्यासाठी ओळखली जाते। शिवसेनेत सहभागी झालेल्या आमदारांच्या राजस्थानमधील मतदारसंघात आवश्यक ते सर्व पाठबळ दिले जाईल असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं। रुग्णवाहिका, आरोग्यविषयक सुविधा, वैद्यकीय मदत कक्ष तसंच आरोग्य शिबिरं भरवण्यासाठी सर्व ती मदत केली जाईल असं शिंदे यावेळी बोलताना म्हणाले।